नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केटने व्होलॅटिलिटीचा उच्चांक गाठला असं म्हणायला पाहिजे. 750 पॉईंट जवळजवळ, म्हणजे अर्थात सेन्सेक्स 750 पॉईंट मंदीत गेला होता. तेवढे सगळे 750 पॉईंट कव्हर होऊन मार्केट तेजीत आलं. 100 ते 150 पॉईंटची तेजी झाली आणि शेवटी 60 ते 70 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीत बंद झालं. म्हणजे दोन्हीकडूनही पंचाईत. ज्यांनी सुरुवातीला महागाईने शेअर घेतले होते ते दिवसभर पडत राहिले आणि स्टॉप लॉसेस निघून गेले असतील आणि त्यानंतर सगळं मार्केट कव्हर झालं. त्यामुळं काय होईल काय नाही हल्ली काहीच सांगता येत नाही. जवळजवळ 25 ते 30 रिझल्ट मार्केटच्या वेळात आले. सायंट सेमीकंडक्टरनी ग्लोबल फाउंड्रीज बरोबर सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेससाठी करार केला आणि झायडस लाईफ यांना वारेनिक्लाइन या टॅब्लेट्ससाठी कॅनडा हेल्थ किंवा हेल्थ कॅनडाकडून NOC मिळालं. खरं तर वाटतं कधी कधी की हे रिझल्ट सांगावेत की नाही. तुम्हाला लक्षात नाही येणार, पण या प्रत्येक रिझल्टचं मार्जिन किती झालं, काय झालं हे बरोबर आहे की नाही. कारण काही ठिकाणी YOY रिझल्ट असतो, काही ठिकाणी क्वार्टर ऑन क्वार्टर असतो, कुठे कन्सॉलिडेटेड असतो. तर ते सगळे रिझल्ट गोळा करायचे जेवढे झाले असतील तेवढे आणि तुमच्यासमोर मांडायचे. पण एवढे रिझल्ट वाचताना मी सुद्धा बोर होते कधी कधी आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा कदाचित बोर होत असाल. आणि त्या 25-30 रिझल्टमधून तुमच्याकडे पोर्टफोलिओमध्ये असलेले शेअर असतील तर तुम्हाला त्या कंपनीचा रिझल्ट कसा लागला आहे हे ऐकण्यात इंटरेस्ट असेल. पण हा सीझन असाच असतो. रोज 40-50 रिझल्ट लागतच असतात आणि काही कंपन्यांचे रिझल्ट खराब लागतात आणि काही कंपन्यां ज्यांचे रिझल्ट चांगले लागतात त्यांना दुसरे दिवशी चांगला रिस्पॉन्स पण मिळतो. 25 ते 30 रिझल्ट जवळजवळ आहेत जे मी गोळा केले ते तुम्हाला सांगते. लिंकन फार्मा यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे. FDC यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे. संधार टेक्नॉलॉजी प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. MQR फार्मा यांचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. EMCURE MQR फार्मा. 3M इंडिया प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन कमी झालं. बजाज इलेक्ट्रिकल्स रिझल्ट कमजोर आहे पण 6.68 कोटीचा वन टाईम लॉस आहे. रेट गेन प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. कॅप्लिन पॉईंट यांचाही रिझल्ट छान आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. कुणीतरी मला कमेंटमध्ये दिलं होतं की तुम्ही रिझल्ट सांगत असताना कमजोर रिझल्ट आहे, चांगला रिझल्ट आहे सांगत जा. मी रोज सांगतच असते.
तर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हे तुमच्या लक्षात येईल. रेट गेन, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. कॅप्लिन पॉईंट रिझल्ट चांगला आला. नवनीत एज्युकेशन यांचाही रिझल्ट चांगला आला. द्वारिकेश शुगर लॉस कमी झाला, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. सविता ऑइल यांचाही रिझल्ट छान आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. किलबर्न इंजिनिअरिंग प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. म्हणजे सविता ऑइल, किलबर्न इंजिनिअरिंग, नवनीत एज्युकेशन, कॅप्लिन पॉईंट हे सगळे रिझल्ट चांगले आले. हिकलचा रिझल्ट मात्र कमजोर आला, फायद्यातून तोट्यात गेलेली आहे. त्यांचं मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू पण कमी झाला आहे. इगारशी मोटर प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी. कल्याण ज्वेलर्सचा रिझल्ट चांगला आला आहे, सगळ्याच गोष्टी वाढल्या. क्रॉम्प्टन ग्रीव्ज रिझल्ट कमजोर आला आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. कल्पतरू प्रोजेक्ट रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांनी 5 रुपये डिव्हिडंड दिला. बँक ऑफ इंग्लंड व्याज दरात त्यांनी 25 बेस पॉईंटची कपात केली किंवा व्याज दर 0.25ने कमी केला. आता व्याजाचा दर त्यांचा 4% झाला आहे. प्रिझम जॉन्सन हिचा रिझल्ट चांगला आला, ही तोट्यातून फायद्यात आली. 0.5 एवढा तोटा होता, त्याचा 8 कोटी एवढा फायदा झाला. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. कॅम्लिन फाईन यांचाही रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. सेंच्युरी प्लाय यांचं मार्जिन कमी झालं आहे, पण प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे. एडलवाईज यांचं प्रॉफिट मार्जिन दोन्ही वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी. कार्बोरंडम युनिव्हर्सल प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. नवशीलचा रिझल्ट कमजोर आला आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. IOL केमिकल रिझल्ट चांगला आला आहे, यावेळेला केमिकल कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहे. त्या प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. पेज इंडस्ट्रीचाही रिझल्ट चांगला आला आहे आणि त्याने 150 रुपये किंवा 150 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे. NBCC रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. म्हणजे आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या रिझल्टपैकी कॅम्लिन फाईन, पेज इंडस्ट्री, IOL केमिकल, NBCC हे रिझल्ट चांगले आहेत. सोलार इंडस्ट्री प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झाले. बिर्ला सॉफ्ट हा कमजोर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. नाल्कोचा रिझल्ट जर तुम्ही पाहिलात तर कन्सॉलिडेटेड आणि क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट पाहिला तर आणि YOY रिझल्ट पाहिला तर दोन्हीमध्येही पुष्कळ तफावत दिसते. त्यामुळे उद्या मार्केट काय करताय हे पाहावं लागेल. म्हणजे नाल्कोचा जो रिझल्ट YOY आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलेलं दिसत आहे. पण कन्सॉलिडेटेड आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये प्रत्येक गोष्ट कमी झालेली दिसते. त्यामुळं या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागेल. अपोलो पाईप रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे. आणि वारी एनर्जीचा रिझल्ट चांगला लागला आहे आणि वारी एनर्जीचा समावेश MSCI इंडेक्समध्ये सुद्धा केला जाणार आहे. रिझल्ट पण चांगला आहे आणि एनर्जी सेक्टरमधले शेअर पण वाढत आहेत. पण वारी एनर्जीचा भाव वाढलेला आहे,
2920पासून 3200पर्यंत आला आहे. त्यामुळं शेअर पडण्याची वाट बघावी लागेल. आता यानंतर मात्र जे रिझल्ट येतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. तर आजच्यासारखंच मार्केट सगळ्यांना सतावत आहे. खालून वरती वरून खालती अशा उड्या मारताय का काय करताय याचा अनुभव आता उद्या सकाळी आपल्याला मार्केटच्या वेळात घ्यावा लागेल. बघूया, घेण्याशिवाय काही आपल्या पुढे तर इलाज नाही आहे दुसरा. जशी वाट मिळेल तीच वाट माझी म्हणत पुढे चालावं लागेल आणि चांगला रस्ता मिळेल अशी अपेक्षा करत पुढे पुढे चालत राहायचं. या पलीकडे पर्याय नाही. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.